हनुमानाला रॅलीत नाचवणं भाजपला महागात. प्रशांत किशोर यांचा मोठा विजय. भाजपच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. देशात सध्याचा मोठा पक्ष म्हणून भाजपची ओळख. मात्र आता याच पक्षाला बिहारच्या पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागलं. बिहारमधील 30 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपला चांगलीच धूळ चारली. राजकीय रणनीतीच्या कॉर्पोरेट उद्योगातून राजकारणात उडी घेतलेल्या प्रशांत किशोरांचा या निवडणूक निकालामुळे देशाला एक चांगला नेता मिळेल अशी अपेक्षा. बिहारमधील बांकीपूर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. याच बालेकिल्ल्याला आता जनसुराज्य पक्षाने चांगलंच पाणी पाजले. काँग्रेसशिवाय भाजपला विरोध करणारा आणखी एक तरुण नेता म्हणून प्रशांत किशोरकडे आजपासून पाहिलं जाईल अशी आशा या देशात जन्मली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रशांत किशोर यांचा विजय म्हणजे भाजपच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का. भाजपच्या बालेकिल्ल्याला लावलेला या सुरुंगाचा मोठा परिणाम हा येत्या काही निवडणुकांमध्ये देशभर दिसू लागेल. या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी 18,953 मतांनी दणदणीत विजय मिळवला. या निकालाची देशभर चर्चा होताना दिसते. नितीन नवीन यांनी सलग 5 वेळा या मतदारसंघात आपला गड राखला होता. मात्र आता हा गड उद्ध्वस्त करण्यात प्रशांत किशोर यांना मोठं यश आलंय. नितीन नवीन हे राज्यसभेवर गेल्याने जागा सोडण्यात आली. नंतर या पोटनिवडणुकीत 30 जुलै रोजी मतदान झाले आणि 3 ऑगस्ट रोजी मतमोजणीस सुरुवात झाली होती. याच निवडणुकीत भाजपला मोठा हादरा बसला आहे. पक्षाचे पहिले उमेदवार अभिषेक कुमार बंटी यांनी कौटुंबिक कारणांचा हवाला देत आपला अर्ज मागे घेतला होता. नंतर भाजपने बिहारच्या दतिया मतदारसंघातून आशुतोष तिवारी आणि बांकीपुरातून नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवारी दिली. पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर, राजदच्या रेखा गुप्ता आणि एनडीएच्या समर्थक भाजप उमेदवार नीरज कुमार यांच्यात मुख्य लढाई झाली होती. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.